राजू जा पत्रिका घेऊन जा. बघूया. गुरुजी पत्रिका बघून सांगा सासर कसं असेल, लग्न कधी होईल, नवरा कसा मिळेल, सांगा सांगा. ही कुणाची पत्रिका आहे? पाचवी ही ही माझी आहे, ती राहू द्या. ठीक आहे, आता हातात आलीच आहे तर बघतो. हे बघ दादा, जोपर्यंत तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुझ्या ह्या बहिणीचे लग्न होऊ शकत नाही. आधी तुझंच लग्न होणार. गुरुजी आमच्या होणाऱ्या बहिणीचं नाव काय आणि तिचं गाव कोणतं? नाही नाही, ह्या गावातली आहे का दुसऱ्या गावातली? आमच्या ओळखीतली आहे का अनोळखी आहे? हा गुरुजी त्यांना घरी सोडा तिच्या, आणि पत्रिकेत घर दिसते का ते बी सांगा, म्हणजे जातील या. हो बघतो. घर काही दिसत नाही, पण हे बघ तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्या बायकोच्या पायगुणांनी तुझ्या बहिणीची लग्न मात्र पटापट होतील हे दिसते. गुरुजी बहिणीच्या लग्नाचं बघायला बोललोय तुम्हाला, माझ्याच गुडघ्याला बाशिंग बांधायला निघाला तुम्ही उठा. नाही उठा उठा, बाजाला तुमचं भविष्य. काय दादा काय नाही. अरे माझा आई, मला काय आलं तुमचं भविष्य नाही. या तुम्ही. हे बघ काहीही झालं तरी माझं भविष्य खरं ठरणार. आधी तुझंच लग्न होणार. बर अरे असू दे, चला तुम्ही चला. जे विधान आहे विधीचं ते होणार आहे बरं का. दादा आता आपल्याला एक वहिनी. माझी पत्रिका आणायला कोणी सांगितलं का? अरे दादा ते आपल्या पत्रिका सगळ्या एकत्र होत्या ना कपाटात, तर चुकून आल्या. चुकून आली. गुरुजी लेख काय काम नाही काय पण सांगतोय. तुमची झाल्याशिवाय माझं लग्न कसं होईल? आता दादा काय माहित, गुरुजी तर टोळले ना, बोलले ना. काढा काढा दात. जावा कामाचा बघा जावा. आणि ते हे पत्रिका ठेव आणि माझी वेगळी ठेव. तुमचं काय लग्नाचं लाडू खाऊन जातात? तसं पण चालेल काय? देखतो काय? दादा हे वहिनीचं ते उलट. मी मराठी, झी मराठी.